जर जरांगे पाटील साहेब बारामतीकडे नाही गेले तर समजायचं त्याला राजकीय धूर आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यामध्ये शांतता रॅली काढली आणि मराठवाड्यामध्ये मोठा प्रतिसाद मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला मिळाला। लाखोंच्या रॅल्या मराठवाड्यामध्ये निघाल्या आणि या शांतता रॅलीमधून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 13 जुलैचा अल्टिमेटम सुद्धा दिलेला होता। पण मात्र आता 13 तारखेचा अल्टिमेटम आता 20 तारखेपर्यंत वाढवलेला आहे आणि नेमकी 20 तारखेला मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। पण मात्र आता या संपूर्ण राज्याचं लक्ष या विषयाकडे लागलेलं असताना अनेक राजकीय नेते आता मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत बोलू लागलेत आणि कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे याला राजकीय धुरा आहे असं सुद्धा म्हणू लागलेत। आता असं वक्तव्य केलंय ते म्हणजे सदाभाऊ खोत यांनी। सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ। आज राज्यामध्ये खऱ्या अर्थाने हा प्रश्न सुटला नाही पाहिजे अशा भूमिका घेऊन काय मंडळी निघालेली आहे आणि म्हणून मी ज्याला स्पष्ट भूमिका मांडायची आहे त्यांनी आता पुढे येऊन मांडणं गरजेचं आहे। आणि मी पवार आणि काँग्रेसला आवाहन करतो की मराठा समाजाला ओबीसी समाजातनंच आरक्षण मिळालं पाहिजे असं छाती ठोकपणे उभाटा सेनेनं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसनं जाहीर करावं आणि ते जर तसं जाहीर वक्तव्य करणार नसतील तर जरांगे पाटील साहेबांना मी विनंती करतो आता तुम्ही देवेंद्र फडणवीस भाजपचा पिछा सोडा आणि बारामतीच्या दिशेनं जरा मोर्चा तुमचा वळवा। मग आम्हाला समजेल की तुम्ही सगळ्यांच्याकडेच जाऊन हे मागत आहे हे लिहून दे। आणि जर जरांगे पाटील बारामतीला पवारांच्या घरासमोर उपोषणला येऊन बसले की पवार साहेबांनी लेखी लिहून दिल्याशिवाय मराठा समाजाला ओबीसी मध्ये पाठिंबा असं पत्र दिल्याशिवाय मी इथनं हलणार नाही असं जर जरांगे पाटील साहेबांनी ठाण मांडून उपोषण केलं तर आम्ही जरांगे साहेबांच्या उपोषणामध्ये जाऊ आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावू। जर जरांगे पाटील साहेब बारामतीकडे नाही गेले तर समजायचं त्याला राजकीय धूर आहे। ऐकलं सदाभाऊ खोत यांनी काय सांगितलंय। जर आपण पाहिलं तर 29 ऑगस्ट 2023 पासून महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराठी या गावामधून आंदोलन उपोषण चालू केलं। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठांना ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली। सरकारनं सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढावा हे सगळं मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे मांडल्या। त्यानंतर राज्यामध्ये लाखोंच्या सभा मनोज जरांगे पाटील यांच्या पार पडल्या। ही संपूर्ण मोर्चा मुंबईपर्यंत जाऊन ठेपला। मुंबईमध्ये सुद्धा अध्यादेश काढण्यात आला आणि मग मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठवाड्यामध्ये शांतता रॅल्या सुद्धा काढल्या आणि या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला। मनोज जरांगे पाटील यांनी 13 जुलैचा अल्टिमेटम दिला। अल्टिमेटम उलटून पडला तरी सरकारने कुठलाही निर्णय दिलेला नाही। मग मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा 20 तारखेपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलाय आणि मग मनोज जरांगे पाटील भूमिका जाहीर करणार आहेत की राज्यामध्ये 288 उमेदवार द्यायचे की मग 288 आमदार पाडायचे अशी महत्त्वाची भूमिका मनोज जरांगे पाटील घेणार आहेत। पण जर आपण या संपूर्ण गोष्टीचा विचार केला तर जेव्हा राज्यामध्ये देशामध्ये लोकसभा निवडणुका होत्या त्यावेळी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी एक सरकारला इशारा दिला होता की तुम्ही आरक्षण द्या, जर आरक्षण नाही दिला तर मग याचा परिणाम निवडणुकांमधून दिसून येईल आणि अगदी सत्ताधारी पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये जोरदार फटका बसला आणि या ठिकाणी विरोधी पक्षाचे जे खासदार आहेत ते राज्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या संख्येने निवडून आले। जर आपण पाहिलं तर यामध्ये महाविकास आघाडीचा फायदा झाला तर भाजप आणि महायुतीला मोठा झटका राज्यामध्ये बसलेला आपण पाहिलेला आहे। मग कुठेतरी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा त्याच पद्धतीची भूमिका घेऊ शकतात। जर त्यांनी उमेदवार पाडायचाच निर्णय घेतला तर मग सरळ सरळ मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोणतरी आहे किंवा त्यांना सपोर्ट करतोय त्यामुळे महाविकास आघाडीचा फायदा होतोय
असे तर्क वितर्क मोठ्या प्रमाणात जाऊ लागले आहेत आणि त्यामध्येच आता सरकारच्या वतीनं सर्वपक्षीय बैठक घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे नाही दिलं पाहिजे यावर चर्चेसाठी मीटिंग ठेवली होती, पण मात्र त्या बैठकीला विरोधी पक्षाचे नेते न आल्यामुळं सरकारनं त्यावर कुठलाही जाहीर निर्णय घेतला नाही। म्हणूनच सदाभाऊ खोत म्हणतायत की जर मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, उबाटा गट असेल या तिन्ही पक्षांनी जर त्यांची महत्त्वाची भूमिका मांडली नाही किंवा त्यांनी ठामपणे सांगितलं नाही की मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावं अशी त्यांनी मागणी केली नाही तर मग त्यांच्या विरोधात सुद्धा आंदोलन केलं पाहिजे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीकडे सुद्धा मोर्चा वळवला पाहिजे आणि त्यांच्याकडून लेखी आश्वासन घेतलं पाहिजे की आमची सुद्धा मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे तर आम्ही या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी घेऊ, नाहीतर मग असं वाटेल की या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कुठंतरी राजकीय धुरा आहे असं सदाभाऊ खोत यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आता या संपूर्ण गोष्टीमधून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की मनोज जरांगे पाटील यांचं सुरुवातीपासून जे आंदोलन सुरू झालं, राज्यातल्या संपूर्ण जनतेनं मराठा समाजानं मनोज जरांगे पाटील यांना साथ दिली। अजूनही संपूर्ण समाज आणि सर्व जाती धर्मातले लोक मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठाम आहेत असं सुद्धा चित्र आपल्या राज्यामध्ये दिसतंय। पण मात्र ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला त्याचा फटका बसला तर विरोधी पक्षाला महाविकास आघाडीला फायदा झाला, मग एक सरकार कोसळून दुसरं सरकार जर त्या ठिकाणी आलं तो ते सरकार त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्या पद्धतीनं उल्लेख करणार आहे का, खरंच मराठा समाजाला आरक्षण देणार आहे का असं ठामपणे मनोज जरांगे पाटील यांनी जर त्यांच्या नेत्याकडून त्या पक्षाच्या राजकीय मोठ्या नेत्यांकडून आश्वासन घेतलं तर मात्र असे आमदार पाडले किंवा ना पाडले आणि सत्ता परिवर्तन झालं तर काही हरकत नाही। समाजाची एकच भावना आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावर संपूर्ण समाज एकवटलेला आहे, पण मात्र जो काही सर्वोच्च निर्णय आहे तो मनोज जरांगे पाटीलच घेणार आहेत आणि 20 तारखेला आपली भूमिका जाहीर करणार आहेत। मग मनोज जरांगे पाटलांनी नेमकं काय केलं पाहिजे? सत्ताधारी पक्षाचे विरोधकांचे आमदार पाडले पाहिजेत की मग स्वतःचे आमदार निवडून आणले पाहिजेत, सत्ता स्थापन केली पाहिजे? या दोन्हीही बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।